नमस्ते मुलांनो, तुम्ही यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताय आणि मग शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्याला वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो। जर तुम्ही गणिताचा अभ्यास खूप केला आणि बुद्धिमत्तेचा जर केला नाही किंवा गणित आणि भाषा या विषयामध्ये जर तुम्हाला 140 गुण मिळाले आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये जर 60 पेक्षा कमी गुण मिळाले आणि तुम्ही मेरिटच्या इतपत मार्क मिळवलेले असले तरी सुद्धा तुम्ही मेरिट संपादन करू शकत नाही, कारण दोन्ही विषयामध्ये 60 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला उत्तीर्ण होण्यासाठी लागतात। आणि म्हणून आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करताना आपल्याला सगळ्या विषयांचा अभ्यास करावा लागतो आणि त्यामध्ये गुणांमध्ये आपल्याला बॅलन्स ठेवावा लागतो। आता आपण शिष्यवृत्तीचा अभ्यास करत असताना मागच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा दिनविशेष शिकलो, दिनविशेष आपण पाठ केलेले आहेत, त्यानंतर दिनदर्शिकेचे काही नियम आपण अभ्यासलेले आहेत। आता त्या नियमावर आधारित कोणकोणत्या प्रकारची उदाहरणं विचारली जातात हे आता आपण पाहणार आहोत। आता इथं उदाहरण दिलेलं आहे बघा, वाचन प्रेरणा दिनाच्या दिवशी शुक्रवार असेल तर त्याच वर्षातील ख्रिसमस कोणत्या दिवशी येईल। आता तुम्हाला काय विचार करावा लागेल, पहिल्यांदा तुम्हाला वाचन प्रेरणा दिन कोणत्या दिवशी येतो हे सांगता यायला पाहिजे। मग वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोबरला असतो, त्या दिवशी एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती असते। म्हणजे तुम्हाला 15 ऑक्टोबर ही तारीख मिळाली आणि 15 ऑक्टोबरला शुक्रवार आहे अशी तुम्हाला माहिती आहे आणि त्याच वर्षातील ख्रिसमस म्हणजे तुम्हाला ख्रिसमस कोणत्या तारखेला येतो हेही माहिती असायला हवं। म्हणजे ख्रिसमस येतो 25 डिसेंबरला, नाताळ। आता 25 डिसेंबरचा आपल्याला वार काढायचा आहे। आपल्याला 2-3 पद्धतीने इथे वार काढता येऊ शकतो, पण आता 15 ऑक्टोबर आपण जवळचेच महिने आहेत, 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत जाऊयात। आता तुम्हाला मी पहिला नियम सांगितलाय की 31 दिवसांचा जर महिना असेल तर आपण 3 दिवसांनी वार पुढच्या महिन्यात पुढे सरकतो। मग आता 15 ऑक्टोबर किती दिवसांचा आहे? 31 दिवसांचा आहे असं लिहायचं इथं, म्हणजे आपल्याला आठवण्यासाठी वेळ लागत नाही। मग 31 दिवसांचा महिना म्हणजे 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर तुमचे 31 दिवस झाले। 31 दिवसानंतरचा वार काढायचा आहे म्हणजे तुम्हाला 3 दिवसांनी पुढे सरकायचं आहे। 3 दिवसांनी पुढे सरकताना हा शुक्रवार मोजायचा नाही, शनिवार, रविवार आणि सोमवार। आता 15 नोव्हेंबर पर्यंत पोहोचलात, आता 15 डिसेंबर पर्यंत पोहोचा। आता 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर हा कालावधी किती आहे? कारण नोव्हेंबर 30 दिवसांचा असतो, मग 30 दिवसांचा महिना असेल तर आपण 2 दिवसांनी वार पुढे सरकतो, कारण 30 ला जर 7 ने भागलं तर 2 बाकी उरते। सोमवार पकडायचा नाही, मंगळवार आणि बुधवार। आता 15 डिसेंबरला जर बुधवार आला असेल तर तुम्हाला 25 डिसेंबर पर्यंत पटकन जाता येईल। 15 मध्ये अधिक 7 केले 22 डिसेंबरला तुम्हाला माहितीये 7 दिवसानंतर तोच वार पुन्हा येतो आणि म्हणून 22 डिसेंबरला तुमचा बुधवारच येईल। आणि 22 मध्ये आता तुम्हाला 25 डिसेंबर पर्यंत जायचे, 23 डिसेंबरला येणार गुरुवार, 24 डिसेंबरला येणार शुक्रवार आणि 25 डिसेंबरला येणार शनिवार। बघा आता या पद्धतीने आपण काढले। आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे नियम शिकलेलो आहोत त्या नियमांचा वापर आपण इथे केलेला आहे। आता हे उदाहरण तुम्ही नीट समजावून घ्यायचे आणि अशा प्रकारची उदाहरणं जास्तीत जास्त उदाहरणं तयार करून सोडवायची। आता दुसरा प्रकार, 5 जून 2020 या दिवशी रविवार होता तर 12 जून 2021 नीट वाचन करायचे, वाचनाला फार महत्व आहे। आणि मग 2021 रोजी कोणता वार असेल? मुलं काय करतात, पटकन 5 जून आणि 12 जून बघतात आणि हे साल न बघितल्यामुळे 5 आणि 7 12 आणि लगेचच तोच वार लिहून टाकतात। परंतु मुलांनो 1 वर्षानंतरचा पुढचं विचारलेलं आहे हे लक्षात घ्यायचं। आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये की अनलीप वर्ष असेल तर ते 365 दिवसांचं असतं आणि लीप वर्ष असेल तर ते 366 दिवसांचं असतं। मग आता आपणाला 5 जून 2020
इथे रविवार आहे आणि आपणाला 12 जून 2021 चा वार काढायचा आहे. आता तुम्हाला 1 वर्षानंतर तुम्ही आधी 5 जून 2021 पर्यंत अगदी इझी पोहोचू शकता. कसे पोहोचू शकता तर तुम्हाला सांगितलेलं आहे की 52 लीप वर्षामध्ये 52 आठवडे 1 दिवस असतो आणि लीप वर्षामध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस असतात. मग आता 2020 हे लीप आहे की अनलीप? त्याला 4 ने भाग जातो म्हणजे ते लीप आहे असं तुम्ही म्हणाल. परंतु याच्यामध्ये एक खोच आहे. मुद्दामून हे उदाहरण मी निवडलेलं आहे. 2020 हे लीप वर्ष असून देखील सुद्धा 5 जून 2020 ते 5 जून 2021 हा कालावधी आपल्याला अनलीपच मोजावा लागतो, अनलीप पकडावा लागतो. तर त्याचं कारण असं की फेब्रुवारी 2020चा अगोदरच होऊन गेलेला आहे आणि म्हणून आपल्याला हे लीप जरी वर्ष दिसत असलं तरी ते वर्ष आहे 365 दिवसांचं. म्हणजे 365 दिवसाला जर आपण 7 ने भागलं तर 1 बाकी उरते आणि म्हणून पुढच्या वर्षात 5 जूनला काय असणार? सोमवार असणार. बघा आपण काय केलं, पहिल्यांदा वर्ष अनलीप आहे की लीप आहे याची खात्री केली. अनलीप वर्ष असेल तर पुढच्या वर्षी 1 ने वार पुढे सरकतो आणि लीप वर्ष असेल तर 2 ने वार पुढे सरकतो, कारण 7 ने भागल्यानंतर 2 बाकी उरते. मग आता हे अनलीप असल्यामुळे आपण 1 नेच पुढे सरकलो, रविवारचा सोमवार आला पुढच्या वर्षी. आता तुम्हाला त्यांनी 5 जूनचं नाही विचारलं, घाई आपण सोमवार हे उत्तर लगेच लिहितो. परंतु आपणाला प्रश्न काय, नेहमी प्रश्नाचा शेवट वाचत जायचं. तिथं 12 जून विचारलेलं आहे आणि म्हणून मग तुम्ही आता 5 जून ला जर 2021 ला सोमवार असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये जर 7 मिळवले, ऍड केले तर 12 जून येतात आणि 7 दिवसानंतर पुन्हा तोच वार येतो आणि म्हणून 12 जून 2021 साली सोमवार असेल. हे लक्षात घ्यायचं. बघा कसं काढलं आपण. 2020 आणि 2021 आपणाला 1 वर्षानंतरचा पुढचा वार काढायचा आहे आणि 1 वर्षानंतर पुढे जाण्यासाठी आपण काय केलं की 365 दिवसांचा वर्ष असेल तर 1 दिवसांनी पुढे सरकलो आणि जर लीप वर्ष असेल तर असतं तर आपण ते 2 ने पुढे सरकलो असतो. आता पुढचं उदाहरण, 27 जानेवारीला शनिवार असेल तर त्या महिन्यात पुढील पैकी कोणता वार 5 वेळा येणार नाही. आता तुम्हाला पर्याय दिलेले असतील, मी इथे पर्याय मुद्दामून दिलेले नाही. मुलांना तुम्हाला पर्याय दिल्यानंतर तुम्हाला इतकी सवय लागलेली असते की कोणता तरी आपल्याला एखादं उदाहरण सोडवता नाही आलं की आपण लगेच कोणता तरी पर्याय निवडतो आणि त्याचं उत्तर लिहितो. तर पहिल्यांदा आपल्याला रीत करून उदाहरण सोडवता आलं पाहिजे आणि मग पर्याय शोधता आला पाहिजे. आता तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये नियम सांगितलेला आहे. 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखांचे वार 5 वेळा येतात. 30 दिवसांचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखांचे वार 5 वेळा येतात. 29 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 28 दिवसांचा महिना असेल तर एकही वार 5 वेळा येत नाही. हे नियम मी पुन्हा सांगितले तुम्हाला. आता 27 जानेवारीला शनिवार असेल. आता 27 जानेवारी शनिवार, जानेवारी किती दिवसांचा आहे? 31 दिवसांचा आहे. मग आपल्याला लगेच सांगता येईल 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखांचे वार 5 वेळा येतील आणि 1, 2, 3 तारखांचे वार 5 वेळा येण्यासाठी आपल्याला 1 तारखेपर्यंत मागे जावं लागेल. म्हणजे 1 जानेवारीचा वार काढावा लागेल आणि 1 जानेवारीचा वार मागे जायचं म्हणल्यानंतर आपण 7 वजा करायचे, कारण 27 मधून 7 गेले. 20 जानेवारीला तुमचा शनिवारच असेल. 20 मधून 7 वजा केले 13 लाही शनिवारच असेल. 13 मधून 7 वजा केले 6 ला शनिवारच असेल आणि 6 ला शनिवार आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करूया, मागे जाऊया. 5 ला शुक्रवार, 4 ला गुरुवार, 3 ला बुधवार, 2 ला मंगळवार आणि 1 ला सोमवार. म्हणजे 31 दिवसांचा महिना असेल तर 1, 2, 3 तारखांचे वार 5 वेळा येतील आणि म्हणजे तुम्हाला पर्याय कोणता नोंदवावा लागेल? सोमवार, मंगळवार आणि बुधवार सोडून जो कोणता पर्याय असेल
तो तुम्हाला निवडावा लागेल, कारण सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे त्या महिन्यामध्ये 5 वेळा येणार आहेत. म्हणजे प्रत्येक उदाहरण सोडवताना तुम्हाला शिकवलेला नियम इथे वापरायचा असतो. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पाहताना काळजीपूर्वक नियम ऐकायचे आहेत आणि ते लक्षात ठेवायचे आहेत. नुसते व्हिडिओ गंमत म्हणून पाहू नका, तर सिरियसली त्या व्हिडिओचा नियमांचा अभ्यास करा, पाठांतर करा आणि वेगवेगळी उदाहरणं सोडवा. आपण याच्यावर अजून अधिकाधिक सराव करणार. 17 मार्च 2015 रोजी मंगळवार असेल तर त्या वर्षात कोणता वार सर्वाधिक वेळा येईल? मग आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? संपूर्ण वर्षभरामध्ये तो कोणता वार सर्वाधिक वेळा येईल हे आपल्याला शोधायचे. त्यासाठी आपल्याला ते वर्ष लीप आहे की अनलीप हे आपल्याला अगोदर शोधावं लागेल. तर 2015 हे काय आहे? अनलीप वर्ष आहे. आणि अनलीप वर्षामध्ये 365 दिवस असतात हे आपल्याला माहितीये. आणि त्या वर्षामध्ये 52 आठवडे आणि 1 दिवस असतात हेही आपण शिकलेलो आहे. म्हणजे सगळे वार हे 52 वेळा येणार आहेत, परंतु एक वार असा आहे की तो 53 वेळा येणार आहे. मग तो कोणता वार 53 वेळा येईल? तर 1 जानेवारीला जो वार असतो ना, तोच वार काय होतो? 53 वेळा येणार आहे. म्हणजे 1 जानेवारीचा वार सर्वाधिक वेळा येईल. मग 1 जानेवारीचा वार काढण्यासाठी आपल्याला पुन्हा हे उदाहरण व्यवस्थित सोडवावं लागेल. आपल्याला दिलेलं आहे 17 मार्च 2015 रोजी मंगळवार आहे. मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय की अनलीप वर्षामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं कॅलेंडर हे सारखंच असतं. म्हणजे 17 फेब्रुवारीला सुद्धा मंगळवारच असणार आहे, कारण ते अनलीप वर्ष आहे. 28 दिवसांचा महिना आहे. मग 17 फेब्रुवारी पासून आपल्याला 17 जानेवारी पर्यंत जावं लागेल. मग 17 जानेवारीला मागे जायचे म्हणजे जर पुढे गेलो असतो तर आपण 3 दिवसांनी पुढे सरकलो असतो. आता मागे जायचे म्हणजे 3 दिवसांनी मागे जा. मंगळवारच्या मागे सोमवार, रविवार आणि शनिवार येईल. 17 जानेवारीला शनिवार. आता 17 जानेवारीला शनिवार आलाय, त्याच्यातून जर 7 वजा केले तर 10 जानेवारीला सुद्धा शनिवार येणार आहे. आणि 10 मधून 7 वजा केले तर 3 ला सुद्धा शनिवार येणार आहे. 3 ला शनिवार आला तर 2 ला शुक्रवार असेल आणि 1 ला काय असेल? 1 जानेवारीला गुरुवार असेल. म्हणजे 1 जानेवारी पर्यंत आपण कसं पोहोचलो ते नीट लक्षात घ्या. 17 मार्च 2015 ला मंगळवार. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचं कॅलेंडर सारखंच असतं, मंगळवारच येईल. 17 जानेवारी मागे गेलो 3 दिवसांनी. त्याच्यानंतर 10 जानेवारी इथं शनिवार येईल, कारण 7 वजा केले 7 दिवसानंतर पुन्हा तोच वार. इथे पुन्हा तसंच केलं. आणि मग आता 3 ला शनिवार आला, 2 ला शुक्रवार आणि 1 जानेवारीला गुरुवार. अशा पद्धतीनं गुरुवार हा वार सर्वाधिक वेळा येईल आणि बाकीचे सगळे वार हे 52 वेळाच येतील. अशा प्रकारे वेगवेगळी उदाहरणं या दिनदर्शिकेवर विचारली जातात. त्याचा अधिकाधिक आपण सराव करायचा आहे. परंतु मुलांनो, गणितामध्ये सुद्धा याच्यावर प्रश्न विचारले जातात. ते कसे विचारले जातील हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. पण तत्पूर्वी दिनदर्शिकेवरचे 3ही भाग नीट तुम्ही अभ्यासून ठेवायचे. तुम्ही अभ्यासून ठेवाल अशी माझी खात्री आहे. धन्यवाद.